त्याचनंतर आज सचिनच्या नावाने आपण खेळतोय आणि आज सचिन आपल्यात नाहीये. एकंदरीत सचिन दादा विषयी काय सांगशील तू? आज चॅम्पियन बनलाय स्पर्धेमध्ये. आता झाले तीन तीन वर्ष झाले, आता चौथा वर्ष चालू झाला. आता सचिनसाठी आता मी बोलायला तर मी कमीच आहे. आता मला तर वाटतंय माझ्या आधी तर सचिनच होता आणि सचिन असता तर मला बहुतेक हे सगळं नसतं भेटलं मला तरी वाटतंय. कारण मला आता ओपनिंग भेटायची नव्हती, तोच करायचा आणि ओपनिंग भेटल्यानंतर मी खेळायचो, कधी नाही खेळायचो. पण जेव्हा सचिन जरा म्हणजे आता निधन झालं तर त्यानंतर मला चान्स भेटला आणि त्याआधी तो टॉपच होता आणि आहे म्हणजे आमच्या मनात तर आहे टॉपच. आणि मी एकच बोलेन की माझ्या हिमतीवर मी करतो, पण जर सचिन असता तर मला नसतं एवढं काय भेटलं, त्यालाच भेटलं असतं. थँक्यू सो मच. आज सचिन दादाच्या नावाने संघ खेळतोय आणि आज चॅम्पियन बनला. एकंदरीत सचिन दादा विषयी दोन शब्द काय सांगाल? सचिन दादा विषयी सांगायचं कारण म्हणजे असं आहे, 2020 मध्ये इथं नाईट टुर्नामेंट होती आणि त्यावेळेला तो आम्हाला आईला मला तयार केला आणि बोलत चला मी वाघाची वाडीची जी मोर्या क्रिकेट हे आहे ती टुर्नामेंट ती मी फायनल मारूनच आणणार, तुम्ही दोघं पण चला. आणि तुमचा जो आम्हाला फोन आला का टुर्नामेंट कॅन्सल झाली, तर त्याचं अधुरं स्वप्न हे या मैदानावरती राहिला. त्याचं अधुरं स्वप्न त्याने पार केलेलं आहे आणि त्याला घरात सांगून आज आलेलो होतो आम्ही दोघं जण की तू फायनल मारूनच घरी ये आणि आमचं स्वप्न तू साकार कर. हेच मी बोलतो. आणि सचिन असा खेळाडू होता का जो त्याला बाहेर मैत्री असायची पण खेळामध्ये बिलकुल मैत्री नाही. सर्व खेळाडूवरती तो असा म्हणजे एकदम रागाने बोलायचा का बाहेर मैत्री खेळामध्ये मैत्री नाही, असा तो वागायचा. आणि तो त्याला घडवला म्हणजे त्याच्या आईने घडवला. जेव्हा तो शेतीमध्ये जायचा तिला घेऊन आणि तिला राग आला आणि ती अशी तिने त्याच्या दगड मारली तर त्याची ती निशाणी होती. म्हणजे खरं घडवला तर त्याच्या आईने घडवला आणि त्याची आई कुठलीही मॅच टाकत नाही आणि त्याची ती संपूर्ण मॅच ती बघतच राहायची. म्हणजे भाकरी बांधून डबा करून कुठलाही खेळाडू असू दे त्यांना ती भाकरी बिकरी पोस्ट करते, अशी तिची हे आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे. एवढंच मला बोलायचं आहे. थँक्यू. त्याचनंतर हे खरं तर मनोगत आपण ऐकलं. आज खरं तर